ओम नमः शिवाय. बेलपत्र पिंडीवर वाहिल्यावरती महादेव लवकर प्रसन्न होतात. पाहूयात त्यामागील पौराणिक कथा आणि बेलपत्र वाहण्याचे काही नियम. तर देव आणि दानव यांनी मिळून ज्यावेळी समुद्रमंथन केले त्यावेळी समुद्रमंथनातून अनेक गोष्टी बाहेर आल्या, जसे की अनेक प्रकारची रत्ने. त्याचप्रमाणे हे विषही बाहेर आलेले. देव आणि दानव यांनी रत्ने वाटून घेतली, परंतु विष घ्यायला कोणी तयार नव्हते. त्यावेळी देव आणि दानव दोघांनाही कोण आठवले तर आपले भोलेनाथ शंकर. त्यांनी शंकराला प्रार्थना केली, विनंती केली. महादेवांनी ते विष ग्रहण केले. ते विष त्यांनी आपल्या कंठामध्ये साठवून ठेवले आणि त्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला. त्यावेळी देवतांनी महादेवांवरती बेलाचे पान अर्पण केले. त्यावेळी त्यांना ते शांत वाटले आणि ते प्रसन्न झाले. बेलाच्या पानामध्ये नैसर्गिकतः थंडावा असतो. त्याचप्रमाणे बेलाची पाने 3 त्रिशूळाप्रमाणे सत्व रज तम गुण दर्शवतात. तसेच ते त्रिदेवाचे रूपही दर्शवतात. चला तर आपण पाहूयात बेलाचे पान महादेवांना जे आवडते खूप, ज्यामुळे त्यांना थंडावा भेटतो, ते प्रसन्न लवकर होतात. तर ते पान कशा पद्धतीने अर्पण करावे याचे नियम क्रमांक 1. बेलाच्या पानाचा सरळ म्हणजे जो प्लेन भाग असतो तो पिंडीवर अर्पण करावा याचा. आणि बेलाचे पान हे शक्यतो व्यवस्थित असावं, फाटलेलं तुटलेलं नसावं. नियम क्रमांक 2. बेलाचे पान अर्पण करताना ते अनामिका, मध्यमा आणि अंगठ्यामध्ये धरून मग अर्पण करावे. म्हणजे करंगळी आणि तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या बाजूचे बोट सोडून, म्हणजेच मधली 2 बोटे आणि अंगठ्यामध्ये धरून मगच ते पिंडीवर अर्पण करावे. नियम क्रमांक 3. बेलपत्रामधील मधलं जे पान असतं ते धरून महादेवांच्या पिंडीवर ते अर्पण करावे. देठाला पकडावयाचे नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.